आदरणीय राणे साहेबांनी आणि राणे कुटुंबियांनी मराठा समाजासाठी काय केलं हे आम्हाला कधीच सांगण्याची गरज नाही. कारण का ज्या समाजामध्ये आमचा जन्म झाला त्या समाजासाठी अगर आम्ही काय करू शकलो तर हे आम्ही आमचं स्वतःचं कर्तव्य मानतो. मराठा समाजाला स्वतःच्या हक्काचं टिकणारं आरक्षण मिळावं हीच आमची पहिल्या दिवसापासून भूमिका राहिलेली आहे. आणि ह्यासाठी या प्रवासामध्ये आम्ही सहभागी घेतलेला आहे, लढलोही आहे, संघर्षही केलेला आहे. फक्त आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणून मनोज जरांगेजींना सांगतोय की तुम्ही राजकीय टीका करू नका. आंदोलन हे कुठेही भरकटता कामा नये. जेव्हा देशाच्या पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांवर टीका झाली, त्यांच्या सभा उधळण्याची भाषा केली गेली, तेव्हाच राणे साहेबांनी वडिलकीच्या नात्याने आपल्याला उत्तर दिलेलं आहे. आपण जबाबदारीने या आरक्षणाचा हा प्रवास आता आपण अंतिम टप्प्यापर्यंत घेऊन गेलेलो आहे. काही दिवसातच मराठा समाजाला स्वतःच्या हक्काचं आरक्षण मिळेल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून यापुढे समाज बांधव म्हणून मनोज जरांगेजींनाही सांगेन, त्यांच्या सगळ्या सहकार्यांनाही सांगेन की आपल्यामध्ये एकजूट कायम ठेवण्याचं काम आपण सगळ्या जणांनी करायला हवं. राणे कुटुंबीय म्हणून आम्ही आजही समाजाबरोबर उभे आहोत आणि उद्याही कुठलंही संकट आलं तेव्हा आमचं कुटुंब नेहमी आपल्या समाजाबरोबर उभं असेल एवढा विश्वास मी माझ्या सगळ्या समाज बांधवांना देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.